जिल्हा परिषद मुख्यालय नांदणं रमाचं रमाबाई आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा आधार. गरिबी, सामाजिक बंधने आणि कठीण परिस्थिती असूनही त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षण आणि समाजकार्याला अखंड पाठिंबा दिला. बाबासाहेब परदेशी असताना त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. बाबासाहेब सामाजिक परिवर्तनासाठी अहोरात्र कार्यरत असताना त्यांच्या आरोग्य आणि मानसिक स्थैर्याची काळजी रमाबाईंनीच घेतली. त्यांचा त्याग आणि सहनशीलता बाबासाहेबांच्या कार्यकाळात एक मजबूत आधारस्तंभ ठरला. बाबासाहेब स्वतः म्हणाले होते, रमा नसती तर मी काय झालो असतो माहीत नाही. त्यामुळेच रमाबाई आंबेडकरांचे योगदान बाबासाहेबांच्या यशामध्ये आणि संपूर्ण आंबेडकरी चळवळीत अनमोल आहे. आणि घेऊन येत आहे नांदणं रमाचं जिल्हा परिषद मुख्यालय. मुलांनो, आपल्या देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहित असतील. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केला. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. बालविवाह ही प्रथा प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्या बरोबर झाला. शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं. म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. होती गरिबी तिजला नवी, होती परिचित माहेर गावी, कंबर कसून बांधण असं रमाचं नांदण. बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. कंबर कसून बांधण असं रमाचं नांदण. पण मॅडम, रमाबाईंची रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही. अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढून आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली. प्रेम, माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाबाईंचा. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.